लाईफ प्रस्तुत रोड टू रिकव्हरी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रिकोवा लाईफच्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर मधुरा भिडे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर मधुरा. नमस्कार. खरं तर आयुर्वेदाचे इतके कार्यक्रम आम्ही ऐकलेले आहेत. मी स्वतः बऱ्याच जणांच्या मुलाखती घेते. यातनं एक गोष्ट मला प्रकर्षाने अशी जाणवली की आयुर्वेद असं सांगतं प्रत्येक रोगाचं मूळ हे तुमच्या पचन क्रियेवरती अवलंबून असतं. राईट. जेवढी तुमची पचनशक्ती चांगली तेवढे तुम्ही आजारांपासून दूर राहता. मग आता ही पचनशक्ती वाढवणं आणि स्वतःला आजारांपासून दूर ठेवणं हे कसं पॉसिबल आहे, काय सांगाल? रेणू, मागच्या एपिसोडमध्ये आपण घशाबद्दल बोललो होतो. हो. मग तेव्हा मी सांगितलं होतं इन्फेक्शन्स आणि त्याच्यापासून बचाव किंवा त्याच्यावर काय करायचं. तर खरं तर हा घसा हा आपल्या पचन संस्थेचा पहिला अवयव आहे. अर्थात जीभ आलीच, पण घशापासून पचन पण सुरू होतं. आता ज्या वेळेस अन्न हे आमाशयात जातं म्हणजे स्टमक पोटात जातं, तिथे ऍक्च्युअल वेगवेगळ्या प्रकारचे द्रव सिक्रीट होतात म्हणजे पाझरतात आणि पचन सुरू होतं. आता प्रत्येकाला असं वाटतं आपण जगातलं काहीही खाल्लं तरी आपलं अन्न पचायला हवं. अच्छा. पण तसं नसतं. आपल्या पचनशक्तीवर खूप गोष्टी अवलंबून असतात आणि जर त्या पचनशक्तीच्या प्रमाणे आपला आहार घेतला गेला नाही तर आपल्याला वेगवेगळे आजार नक्की होतात. काहींना फक्त पोट दुखतं, काहींना ऍसिडिटी होते, काहींना उलट्या होतात, काहींना उलट्या होऊन डोकं दुखतं, काहींना जुलाब होतात, काहींना वेगवेगळे कोलायटिसचा एक मोठा आजार हल्ली बळावतोय. अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होतात आणि हे सगळे आजार पचनशक्तीशी अवलंबून आहे. कारण शरीराचं पोषणच जर त्या आहारातनं होणार आहे तर मग पचनावर लक्ष देणं खूप महत्वाचं आहेच ना. अगदी खरंय, अगदी खरंय. या बाबतीत आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, खरंच पचनशक्ती चांगली असेल तर आजार होत नाहीत आणि म्हणूनच ही पचनशक्ती सुधारण्यासाठी शुद्ध आयुर्वेदिक उपचार तुमच्या प्रकृतीनुसार करून घ्यायचे असतील तर संपर्क करू शकता रिकोवा लाईफला. संपर्क 83 800 16 116 83 800 16 116 8380 16116. डॉक्टर मधुरा, आपण बोलत होतो पचनशक्तीबद्दल. आता ती किती गरजेची आहे हे कळलं. ही वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे मी एक उदाहरण देऊन सांगते की बरेच पेशंट्सना बाकी काही तक्रारी नसतात पण अन्न पचत नाही आणि त्याच्यामुळे मग थकवा वाटतो, असं वाटतं की आपल्यात एनर्जी नाहीये आणि कधी कधी त्यांना कळतच नाही की अन्न पचन नीट होत नाहीये म्हणून हे त्रास होत आहेत. तर अशा वेळेस आपल्याला आहारातलं काही पथ्य करणं गरजेचं आहे. म्हणजे खरं तर आजच मी क्लिनिकमधनं येत असताना एक पेशंट आले होते. त्या पेशंटना पण हाच त्रास होता की त्यांचं डायजेशन थोडं वीक होत चाललं होतं आणि या पेशंटना मी फक्त आत्ता एवढंच सांगितलेलं आहे की तुम्ही एवढ्या गोष्टींचं पथ्य करा आणि नंतर आपल्याला आवश्यक वाटलं तर आपण औषधं घेऊया. तर हे पथ्य म्हणजे काय करायचं की ज्या पदार्थाने आपल्या पचनावर लोड येत असेल हे पदार्थ खायचे नाहीत असे आयुर्वेदाने काही पदार्थ सांगितलेत. उदाहरणार्थ कडधान्य काही सीझन मध्ये खायचं असतं आणि काही सीझन मध्ये खाऊ नये असं सांगितलंय. म्हणजे थंडीच्या सीझन मध्ये खा आणि जसं जसं ऊन वाढेल तसं हे कडधान्य खाऊ नये ज्याच्याने आपल्या पचनशक्तीवर लोड येतो किंवा आपली पचनशक्ती कमी असेल तर हे आहार पचवू शकत नाही. दुसरा पदार्थ आयुर्वेदाने सांगितलाय तो म्हणजे पालेभाज्या. तर या पालेभाज्या रात्री खायच्या नाहीयेत कारण रात्री आपली पचनशक्ती ही जरा स्लो होत जाते. बायोलॉजिकल क्लॉक सेट करणं यालाच म्हणतात. तर त्यामध्ये जर आपण खूप हेवी आहार रात्रीच्या वेळेस खाल्ला तर अन्न नीट न पचल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी पोटाचा त्रास होऊ शकतो. तर अशा 2-3 गोष्टींचं जर पथ्य करायला सुरुवात केली तर आपल्या पचनशक्तीवर लोड येणार नाही आणि आपलं पचन उत्तम राहायला मदत होऊ शकते. अगदी खरंय. आणि श्रोते हो, पचन उत्तम राहिलं की आपण आपोआपच स्वतःला अगदी छोट्या छोट्या रोगांपासून ते मोठ्या मोठ्या रोगांपर्यंत दूर ठेवू शकतो. तेव्हा ही पचनशक्ती सुधारण्यासाठी तुम्हालाही तुमच्या प्रकृतीनुसार शुद्ध आयुर्वेदिक उपचार करून घ्यायचे असतील तर संपर्क करू शकता रिकोवा लाईफला 83 800 16 116 या नंबरवर. 83 800 16 116 8380 16116. अधिक माहितीसाठी रिकोवा लाईफचं फेसबुक पेज व्हिजिट करा आणि यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात रिकोवा लाईफ प्रस्तुत रोड टू रिकव्हरी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर मधुरा भिडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. शुभम भवतु.